पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेने करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन, आरोपीला लवकर शोधा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, शिंदेंचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला तत्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवालही मागवला. पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकामधील बलात्कार प्रकरणामधील पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार, ससून रुग्णालयानं पोलिसांना पाठवलेल्या वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई, बस आगारातील 23 सुरक्षा रक्षक निलंबित. पुणे अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर रस्त्यावर फिरू शकणार नाही. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. भुमरे, तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोडांच्या खात्याचा वाईट अनुभव आला. भुमरेंचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशांची मागणी केली, अमोल मिटकरींचे गंभीर आरोप. इतक्या उशिरा का सांगितलं, मिटकरींना विचारणार, तेव्हाच सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करावी. मिटकरींच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित, काही मागण्या मान्य केल्यानं आणि उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं निर्णय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय. 325 धावांचा पाठलाग करताना 317 धावांवर इंग्लंड ऑल आऊट. इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर.